निवेदन देणार आहोत, त्याच्याशी आम्ही सहमत आहोत. शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी आज राज्यातल्या 12 जिल्ह्यांमध्ये चक्काजाम आंदोलन सुरू आहे. कोल्हापूरमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टींना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. पंचगंगा नदीमध्ये जल आंदोलनाचाही शेतकऱ्यांनी प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना अडवले. आता पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे. राजू शेट्टी असतील, विजय देवणे असतील, माजी आमदार ऋतुराज पाटील असतील, त्याचबरोबर सगळे इंडिया आघाडीचे सगळे जे पदाधिकारी आहेत, नेते आहेत, त्या सगळ्यांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. हे आंदोलन आहे ते आज लाक्षणिक आंदोलन आहे, त्यामुळे आज आंदोलन आहे ते या ठिकाणी थांबवलेलं आहे. पुढचं जे आंदोलन आहे त्याची तारीख ही लवकरच कळवण्यात येईल. मात्र त्याआधी या ठिकाणी राजू शेट्टी असतील, विजय देवणे असतील, ऋतुराज पाटील असतील यांना पोलिसांनी येथे ताब्यात घेतलेलं आहे आणि आता ताब्यात घेऊन त्यांना अज्ञात ठिकाणी घेऊन जाणार आहेत आणि हे आंदोलन आहे ते या ठिकाणी समाप्त होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. या सगळ्या नेत्यांना ते पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि इथून पुढे त्यांना कुठेही घेऊन जातात हे पाहणं खूप महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरामॅन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर. शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी राज्यभरात स्वाभिमानीचं आंदोलन सुरू आहे. परभणीच्या पिंगळी पूर्णा रस्त्यावरही स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं. तासाभरापासून हे आंदोलन सुरू असून शेतकरी मोठ्या संख्येनं आंदोलनात सहभागी झालेत. महत्त्वाचं म्हणजे बच्चू कडूंच्या प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारीही आंदोलनामध्ये सहभागी झालेत. आंदोलकांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजीही केली आहे. एकच जिद्द, एकच जिद्द, एकच जिद्द. तर धाराशिवमध्ये सुद्धा शक्तीपीठ महामार्गाविरोधात आंदोलन सुरू आहे. धाराशिव तुळजापूर रस्त्यावर शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात रास्ता रोको सुरू आहे. शेती वाचवा, देश वाचवा, शक्तीपीठ महामार्ग रद्द करा असा संदेश असलेल्या टोप्या घालून शेतकरी आंदोलनस्थळी दाखल झाले. सरकारला शक्तीपीठ महामार्ग मलिदा खाण्यासाठी करायचा आहे असा आरोप करत नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी चक्काजाम आंदोलन केलं. अर्धापूर तालुक्यातील 21 गावांनी एकत्र येत शक्तीपीठ महामार्गाविरोधात एल्गार पुकारलाय. आणि या एकजुटीचा सर्वांनी कार वाचवणं आहे आणि म्हणून उमेश देशमुख कोल्हापूरच्या एक छोटासा ब्रेक घेतो. या सगळ्या घडामोडींसह पाहत रहा एबीपी माझा.